1000 ते 1,500 रुपयांपर्यंत आपल्याला कोणाला काही गिफ्ट द्यायचे असेल आणि काय द्यावे हा प्रश्न पडत असेल तर हा हार एक चांगला ऑप्शन आहे. तशी नोटांचा हार घालायची पद्धत उत्तर भारतातून आलेली असावी असे मला वाटते. नोटांना फार फोल्ड करू नये आणि त्याला पिना पण मारू नयेत या विचारांची मीही आहे. या आधीचा नोटांचा हार बनवण्याचा मी जो व्हिडिओ बनवला होता त्यात फोल्ड न करता खूपच कमी पिन्समध्ये मी तो हार बनवला होता. हा हार बनवताना थोडे फोल्ड आणि पिना पण मारल्या आहेत, पण खूप काळजीपूर्वक आणि गरज असेल तितक्याच. तुम्ही असे फोल्ड करून हार बनवणार असाल तर व्हिडिओ नीट पाहून फोल्ड करा, म्हणजे तुम्हाला नोटांच्या रंगातूनच एक छान डिझाईन मिळेल. मी इथे 20 रुपयांच्या आणि 10 रुपयांच्या अशा एकूण 125 नोटा वापरल्या आहेत. तुम्ही तुमच्या बजेटप्रमाणे नोटा वापरू शकता. या हारामध्ये मी 2 प्रकारची अशी एकूण 3 फुले बनवली आहेत आणि त्यासाठी नोटांचा रंग ॲडजस्ट केला आहे. रंगसंगती व्यवस्थित वापरून अथवा एकाच रंगाच्या नोटा वापरून तुम्ही हा हार सुंदर करू शकता. एक एक नोट फोल्ड करत न बसता छोटा गठ्ठा करून पटकन फोल्ड करून होतात. यासाठी आपल्याला फक्त नोटा, स्टेपलर, लेस, कार्डशीट पेपर, गोल्डन पेपर आणि थोडासा फेविकॉल इतकेच मटेरियल लागणार आहे. हा जो मी इथे हार्ट बनवत आहे तो सेंटरला जसे पेंडल असते तसा लुक देईल, म्हणून मी इथे याला गोल्डन पेपर लावून घेतला आहे. कोणतीही कलाकृती करताना फिनिशिंगकडे विशेष लक्ष द्यावे असे माझे नेहमीच सांगणे असते. त्यामुळे तुमची कलाकृती अतिशय सुंदर दिसते. आता हा हार्ट कंप्लीट झाल्यावर याला आपण आपल्या पद्धतीने किंवा आपल्याकडे जे मटेरियल असेल त्याच्यामध्ये आपण याला डेकोरेट करू शकतो. मागे अंतरपाट बनवण्यासाठी मी जी लेस मेशोवरनं मागवली होती तीच लेस मी इथे वापरत आहे. पूर्ण हार बनवण्यासाठी मला अंदाजे 1.5 मीटर लेस लागली असावी. आता तुम्हाला इथे जो येलो कार्डशीट पेपर दिसतोय त्याचा साईज आहे 15 इंच बाय 2.5 इंच. असे मी 2 तुकडे कापून घेतले आहेत. त्यावर आपल्याला हव्या असतील तितक्या नोटा कमीत कमी स्टेपलरच्या पिन वापरून लावून घ्यायच्या आहेत. नोटा लावताना आतल्या बाजूला आपल्याला थोडीशी जागा लेससाठी मोकळी सोडायची आहे. आपले सर्व पार्ट तयार झाले की मग आपल्याला ते व्यवस्थित अरेंज करून जिथे हवे तिथेच आपल्याला फक्त कमीत कमी स्टेपलरच्या पिना मारून त्याला एकसंध करायचं आहे. हाराच्या सगळ्यात वरच्या बाजूला 18 ते 20 इंचाची रिबन स्टेपल करून घेतली. किती सुंदर दिसतोय ना हा हार. असे मी एकूण 2 हार केले होते. हा हार घालून काका काकू किती छान दिसतील या कल्पनेने माझेही मन भरून आले होते. या आधीचा नोटांच्या हाराचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या YouTube चॅनलवर पाहायला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा.